तुमचा तुम्ही 10,000 तुम्हाला रुपयाचा काय कापूस तुम्ही 6,000 रुपयाने घेता. तुमचे 2,000 रुपये काय चाटाचे का हो आम्हाला? हॅलो हॅलो. हॅलो हा बोला. नमस्कार सर, मी भाजप प्रदेश कार्यालयातून बोलतोय. बोला. माझं बोलणं हरिजी ठोंबरे सरांशी होतंय का? हो. हा सर, तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला PM किसान योजनेचा लाभ झालाय का? हो. ओके सर, पैसे वेळेवर जमा होतात का? हो. ओके सर, काही प्रॉब्लेम नाही ना? प्रॉब्लेम लय मोठा आहे ना. काय बोला ना सर. तुम्ही बोलता? भाजप प्रदेश कार्यालय म्हणजे. मुंबईवरून बोलता का? हां. तुमचा तुम्ही 10,000 तुम्हाला रुपयाचा काय कापूस तुम्ही 6,000 रुपयाने घेता. तुमचे 2,000 रुपये काय चाटाचे का हो आम्हाला? ओके सर, सांगू शकता सर काय काय प्रॉब्लेम आहेत ते? म्हणजे हा? शेतमालाला भाव नाहीये. शेतमालाला भाव नाहीये. सोयाबीन फुकट घेता, सगळा शेतीमाल फुकट घेता. ओके, हा? सांगा सर काय अजून प्रॉब्लेम आहे. अजून फुकट घेता का सगळं? तुमचे 2,000 रुपयात तिथे एक बॅग येत नाही खताची. हो, हं? बरोबर आहे सर. कोणाला देत असता तुम्ही हा अहवाल सगळा? बरोबर, वरती पाठवतो आम्ही, काय प्रॉब्लेम नाही सर. मग त्याच्यात तुम्ही आता हे नोट करा ना. हो, शेतकऱ्याच्या नक्की शेतमालाला करणार. भाव नाहीये. रोज नक्की आत्महत्या करणार करून राहिले लोक. नक्की नक्की करणार सर, काय प्रॉब्लेम नाही. आणि तुम्हाला अजून त्याचं काय काही काय अडचण सुतक नाही का तुम्हाला? ते सुद्धा तुम्ही सांगू शकता सर, तुम्हाला काय काय अडचण आहेत ते. अडचणी तर तुम्ही एवढ्या उभ्या केल्या, कोणत्या सांगा तुम्हाला अडचणी? आत्महत्या दिसत नाही का तुम्हाला राजकारणी लोकांना? बरोबर आहे हं? बरोबर आहे सर, बोला. हे आता हे दुष्काळ घोषित केला तुम्ही. हां. काही परिसरात पीक विमे आले नाही. नुसता नावाला दुष्काळ घोषित केला. शेतकऱ्याचं अतिवृष्टीत नुकसान झालं. पीक विमा नाही, अतिवृष्टी नाही, काहीच नाही. 2,000 रुपयासाठी तुम्ही कमीत कमी 25 पारायचं फोन करू राहिले. ओके सर. हं? आता काय बरोबर आहे सर. आता मतदान करायचं का तुम्हाला मग? नाही सर, ते तुमच्या बेतावर, तसं काय विषय नाही सर. तर मग आता मतदानासाठीच फोन करीत असेल ना तुम्ही? नाही नाही सर, हे आम्ही ह्या योजनेसाठी काम करतो, PM किसान योजनेसाठी. तेव्हा ही बाबा योजना तुमच्यापर्यंत पोहोचली का? येते की एखादी खताची बॅग येते त्याच्यामध्ये? असा विषय. तुम्हाला माहिती आहे का खताची बॅग केवढ्याला आहे आता? हो सर, बरोबर आहे सर तुमचं. हा. हे आम्ही वरती पाठवतो ना सर, आमच्या हातात काही नसतं ते. आम्ही नक्की वरती पाठवतो सर. अरे पण मग लोक पहा ना, शेतकऱ्याकडे काही द्या ना त्याच्या शेतमालाला भाव. हो सर, सर नक्की सर, नक्की सर, मतदान वरती काही करीत पाठवतो. नाही तुम्हाला कोणी लोक आता. फोन करून डोक्याला त्रास नका देऊ. ओके ओके ओके, धन्यवाद सर आपला वेळ दिल्याबद्दल.